एअरफोर्समध्ये जायचं आहे हे तुझ्या मनात कधी आलं? 7वी ते 8वीत असताना मला वाटतं कुठनं तरी मला कळलं की तुम्ही पायलट बनू शकतात आणि एक रायबरेलीला विमेन्स फ्लाइंग अकॅडमी आहे, तिकडे तू जाऊन शिकू शकते. तोपर्यंत एअरफोर्समध्ये विमेन ऑफिसर्सचं कुठे नावही नव्हतं की तिथे इंडक्शन सुरू पण झालेलं नव्हतं. पण मी म्हटलं जाऊ दे. मी तेव्हापासून जे ठरवलं होतं 8वीमध्ये, म्हणजे मॅथमॅटिक्स हा माझा आवडता सब्जेक्ट नाही, तरीसुद्धा मी ठरवलं होतं. 10th घेतलं, 12thला घेतलं. 12thचे आई तिथे मला विचारत होती, तुला बायोलॉजी इंटरेस्ट जायचं आहे का? नाही, मला फिजिक्स आणि मॅथ्समध्येच ग्रॅज्युएशन करायचं आहे, कारण मला एअरफोर्सच्याशिवाय दुसरं कुठेही जायचं नाही. जेव्हा मी इनफॅक्ट ग्रॅज्युएशन करत होती त्यावेळेस म्हणजे जेव्हा इंडक्शन सुरू झालं होतं 93मध्ये पहिली बॅच विमेन ऑफिसर्सची ग्राउंड ड्युटीजमध्ये इंडक्ट झाली आणि 94 डिसेंबरमध्ये पहिली विमेन पायलट्सची बॅच बाहेर निघाली. मी कधी अपेक्षाच केली नव्हती. त्यावेळेपेक्षा जास्ती माझ्या समोर प्लॅटरवर आलं होतं. मला काय करायची, मला फक्त मेहनत करायची होती. बट दॅट ऑपॉर्च्युनिटी वॉज ऑलरेडी गिवन टू मी बाय द गव्हर्मेंट. द ओनली थिंग विच वॉज देअर इन माय हँड इज की प्रिपरेशन करा. ते युनिफॉर्ममध्ये जो प्राईड असतो ना, तो त्यावेळेस मी लहान होती, त्यावेळेसचं मी तुम्हाला सांगते, त्यावेळेस मला काय वाटायचं, युनिफॉर्मचं जो प्राईड, ते अट्रॅक्शन असतं ना, ग्लॅमर नाही. लोकांना वाटतं युनिफॉर्म म्हणजे ग्लॅमरस आहे. नाही, ते एक इट्स अन ॲडव्हेंचर. एक काहीतरी वेगळं करण्याची इच्छा तर प्रत्येकातच असते. प्रत्येकालाच वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं. पण एक आईवडिलांचे पैसे खर्च न करता तुमच्या स्वतःमध्ये किती कॅपेबिलिटी आहे त्याला तुम्ही स्वतः टेस्ट करून पहा आणि त्याप्रमाणे तू करू शकतेस का, असं स्वतः प्रश्न विचारत जायचे, विचारत जायचे. म्हणजे लिटरली मी इतकी क्रेझी होती की मला कोणी युनिफॉर्मचा असा माणूस कळला सुद्धा ना की अच्छा हा एअरफोर्समध्ये, हा आर्मीमध्ये, मी पळत जायची त्या माणसांकडे, प्लीज मला सांगाल का सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसाठी काय करायचं असतं, प्लीज मला सांगाल का मला SSB क्लिअर करायचं आहे, मला एअरफोर्समध्ये ऑफिसर बनायचं आहे, मला फ्लाईंग करायची आहे. म्हणजे मी इतकी वेडी होती सगळ्या टाईपचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. म्हणजे असं नाही की सगळ्या टाईपच्या परीक्षासुद्धा देत होती, सगळं करत होती, पण एकच ध्येय होतं. मग तुला गायडन्स कसा मिळाला? नागपूरला खूप सारे लोक एअरफोर्स, आर्मी आणि नेव्हीचे आहे आणि तिथे ना खूप असे लोक पण आहेत, म्हणजे स्पेशली 2 लोकांचे नावं ज्यांचा मला गायडन्स मिळाला. काहीही आतमध्ये म्हणजे पैसे वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे. पहिले होते कॅप्टन चाफेकर. हे क्लासेस कंडक्ट करायचे. माझ्यासारखे जे लोक असतील ज्यांना खूप मनातनं इच्छा पण माहिती काही जास्ती नाही, त्या सगळ्यांना गायडन्स पहिले कॅप्टन चाफेकरांनी दिलं आणि दुसरं कर्नल देशपांडे, जे मागच्या वर्षी आपल्या इथे आलेत. यांचे प्रशिक्षण, ज्या प्रकारचे आमचे टेस्ट घ्यायचे, ग्रुप डिस्कशन्स व्हायचं, कारण सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे इट्स अ प्रोसेस ऑफ 7 to 8 days. त्याच्यामधनं तुम्हाला कम्प्लिटली ते लोक टेस्ट करत असतात विथ एव्हरी मुवमेंट दॅट यू मेक, की आर यू केपेबल ऑफ लीडिंग द कंट्री, कॅन यू बिकम एन ऑफिसर, तू पुढे जाऊन तुझ्या मागे 100 लोकांना तू लीड करू शकतेस का, तू जर फ्लाईंगमध्ये जर तुला बनायचं, तुझ्यात तेवढी कॅपॅबिलिटी आहे का की तू ते करू शकते का. गव्हर्नमेंटचा पैसा व्हॅल्युएबल आहे, जास्ती वेळ नाही त्यांच्याजवळ, तेवढ्या ह्याच्यामध्ये तुझी ग्रास्पिंग पॉवर आहे का, हे सगळं त्याच्यातनं केलं जातं. आणि ह्या 2 लोकांनी इतकं मला गायडन्स दिलेलं आहे की दॅट हॅज हेल्प मी टू गेट थ्रू द थिंग विदाउट स्पेंडिंग अ सिंगल मनी. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. या सगळ्या सर्व्हिस बोर्डच्या एक्झाम पास करून तू प्रत्यक्ष एअरफोर्सच्या ट्रेनिंगला गेलीस, ते किती काळाचं होतं आणि तो अनुभव कसा होता, त्यातली शिस्त कशी होती? SSBला मी परीक्षा दिली, प्रत्येक वेळेस प्रोत्साहन मिळत गेलं आईवडिलांकडनं, कधीच कुठे रोकटोक नव्हती. आणि फायनल इयरला असताना BSCच्या परीक्षा दिली, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. ते 1.5 वर्षाचं आमचं ट्रेनिंग असतं. 1 वर्ष तुमचं एअरफोर्स स्टेशन दुंडिगलला होतं आणि 6 महिने त्याच्यानंतर फील्ड तुमचं ट्रायफिकेशन बोर्ड होतं. मी ट्रान्सपोर्ट फील्डला सिलेक्ट झाले असल्यामुळे मग मला यलंकाला 6 महिन्याचं ते ट्रेनिंग होतं. असं 1.5 वर्षाचं अतिशय डिसिप्लिन आणि कठीण असं मी म्हणेन हे ट्रेनिंग होतं. पहिली फ्लाईट आठवते का सगळ्या ट्रेनिंगमध्ये? आठवते. काय झालं तेव्हा? हसाल तुम्ही, खूप ओरडत होती, इतकी ओरडत होती की माझा इन्स्ट्रक्टर म्हणाला, अगं काय करतेस, पहिल्यांदा काय उडते की काय, असं नाही. ती एक्साइटमेंट की येस आय कॅन फ्लाय, आय हॅव गॉट विंग्स, आय कॅन फ्लाय, त्या एक्साइटमेंटमुळे नुसतं तोंडातनं आवाज निघत होता. मला सांग की तुझे खूप सारे म्हणजे शांतता काळातही तू खूप फ्लाईट्स केल्यात आणि कारगिल युद्धामध्येही तू सप्लाय मिशन्स केलीत. पहिल्यांदा आपण कारगिल युद्धातल्या सप्लाय मिशन्सबद्दल बोलूया. तो सगळा अनुभव कसा होता?
इथे जेव्हा आपण सगळेजण, मी सिव्हिलियन्स म्हणीन आहे, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण बॉर्डरवर जाऊन तिथे फाईट नाही करू शकत, पण आपण आपल्याकडनं जितकं जमेल तितकं त्या सैन्यांना आपण प्रोत्साहन देत असतो. आय एम ॲक्च्युली देअर पार्टिसिपेटिंग इन दॅट. हाऊ? नॉट ॲक्टिव्हली बट पॅसिव्हली. व्हाय पॅसिव्हली? कारण ट्रान्सपोर्ट स्ट्रीममध्ये जे आहे तुम्ही फक्त सप्लाय करू शकता, तुम्ही बॉर्डरपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यापुढे फायटर पायलटचं काम असतं. त्यांना पुष्कळ गोष्टी ज्या सप्लाय हवायच्या असतात किंवा त्यांचं जे सामान असतं किंवा त्यांचे जे बाकीचे ऑफिस असतात, त्यांना मेन बेसवरतून तुम्हाला बॉर्डरपर्यंत पोहोचवायचं असतं, ते काम असतं. मला म्हणजे लिटरली एका दिवशीचा जो मला अनुभव आठवतो, माझे असे खूप कोर्समेट्स जे फायटर पायलट्स आहेत तिथे बसलेले होते. क्रू रूम म्हणतो आम्ही त्याला. आणि ते कसे, ते अशी जिद्द असते ना, ते असे वेट करत असतात, मार ढलूंगा आणि दे, आणि पुष्कळ साऱ्या क्रॉस म्हणून बस मला एकदा चान्स मिळू दे. त्यांच्या तोंडात फक्त एकच असतं. त्या प्रत्येक फायटर पायलट तो दुसरं काहीच विचार करत नसतो. त्यावेळेस हेच विचार करतो, दुश्मन को आने दे, छोडूंगा नाही, मला चान्स मिळू दे, आता मला मिळू दे. आणि ते सगळं कसं प्लॅनिंगने केलेलं असतं, सगळं ऑलरेडी सिस्टमॅटिक असतं. तर आमचं कसं असतं की आम्ही इतक्या दूर न पोचवायचो त्यांना, कुठल्या एका एंडपासून भारताच्या दुसऱ्या एंडपर्यंत, आम्ही वेस्टर्न बॉर्डरपर्यंत जेव्हा एअरक्राफ्ट घेऊन यायचो, तसं क्रू रूममध्ये आम्ही असं पडलं असायचो. तिथे काही फरक नव्हता पडत की तू एक स्त्री आहे किंवा तू एक मुलगी आहे, ते बाकीचे तुझ्या आजूबाजूला मुलं आहे, हेच या सगळ्याचा संबंध नसतो. याच्याजवळ काही संबंध नसतो. मिशन एकच असतं, टू फाईट द वॉर, and just go ahead full-fledgedly for it. तर ते जे फिलिंग आहे ना, ते तुमच्या अंगावर अक्षरशः शहारा आणणारं फिलिंग आहे. म्हणजे इट इज समथिंग लाईक यू फील दॅट ओके, तुम्ही कॉन्ट्रीब्युशन किती मोठं करत आहात याच्यामध्ये. ओके, आय एम नॉट अ फायटर पायलट, बट ॲटलीस्ट आय एम देअर सो दॅट देअर मिशन कॅन दॅट कॅन बी अचीव्ड. करेक्ट. ते गोल हॅज टू बी अचीव. त्याच्यासाठी माझं किती, त्याच्यामध्ये मी किती काय करू शकते ते असतं. मग आमचा वेळ काळ काही नसतो. आम्ही जेव्हा माझं एअरक्राफ्ट होतं AN-32, त्याच्यामध्ये आम्ही 2 ते 3 क्रू सोबत घेऊन जायचो. अच्छा, हिचे झाले का 6 तास फ्लाय करून, आता हा सेट पाठीमागे झोपायला जाईल, मग दुसरा सेट आला, मग दुसरा सेट फ्लाय करेल, मग तो झोपायला जाईल. असे सतत एका बेसवरतून दुसऱ्या बेसवर आम्ही सतत करत असतो. भूक पाणी काहीही लागत नाही त्यावेळेस फक्त एकच असतो की आपल्याला आपलं काम करायचं आहे आणि या देशाला आपल्याला जिंकवायचं आहे. ते जे एक मिशन असतं ना, ते असं असतं की वॉर असेल तर तुम्ही फाईट कराल, पण जेव्हा तुम्हाला ब्लड न शेड करता सुद्धा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते लिटरली तुम्ही करत आहात, ते दिसतं आहे. म्हणजे जसं जेव्हा भुजचं अर्थक्वेक आलं त्यावेळेस किती परिस्थिती तिथली वाईट असते, पण तुम्ही एक सोल्जर असतात आणि तुमचं एकच काम असतं त्यावेळेस की त्या लोकांना, जे क्रिटिकल स्टेटमध्ये तिथले सोल्जर्स आहेत, कारण त्यांना तिथले हॉस्पिटल किंवा तिथले मेडिकल फॅसिलिटीज किंवा तिथले मेडिसिन्स किंवा त्यांच्या गोष्टी तुटून गेलेल्या असतात, घर तुटलेले असतात, ते बिखरलेले असतात, त्यांना तिकडनं उचलून तुम्हाला व्यवस्थित जागी आणायचं असतं. त्यांना पहिले तुम्हाला ठीक करायचं असतं, फिजिकली ठीक करायचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही काय करतात, त्यांना उचलतात आणि तिकडे नेतात आहात. हे एक्झॅक्टली जसं मी तुम्हाला वॉरची सिच्युएशन सांगितली तसंच एअरफोर्स इवन ड्युरिंग दीज टाइम्स वर्क करतं. नेहमी सेट ऑफ क्रूजमध्ये आम्ही जातो. म्हणजे ते म्हणतात ना, जसं एअरक्राफ्ट चालत राहील, एअरक्राफ्ट चालत राहील, पायलट्स बदलत जातील. एक्झॅक्टली. कारण तुमचा तो टाइम असतो, तुमचा फ्लाइंग आवर्सचा टाइम असतो. तुम्ही अल्टिमेटली इट इज द सेफ्टी, तुम्हाला एअरक्राफ्ट सेफली घेऊन जायचं आहे. तो पेशंट जो तुमच्यासोबत आहे, पहिलेच त्याची हालत टाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्लाय करत असताना, स्पेशली माझा अनुभव तो सांगते की किती सेफली तुम्हाला फ्लाय करावं लागतं. तुम्हाला लँडिंग करताना किती स्मूथ लँडिंग करावी लागते, तुम्हाला टेक ऑफ करत असताना चेक करावं लागतं. जेव्हा तुम्ही वादळामधनं जातात तेव्हा त्याच्यामध्ये टर्ब्युलन्सेस होतात, तुम्हाला पाहावं लागतं की कुठला रूट चूज करावा. त्या रूटनी तुम्हाला नाही जायचं. अर्लिएस्ट यू हॅव टू रीच, सेफेस्ट यू हॅव टू रीच, आणि त्या माणसाची किंवा त्या पॅसेंजर्सची किंवा त्या पेशंट्सची काळजी घेता त्यांना सही जागेवर पोचवायचं असतं. ते इतकं सॅटिस्फॅक्शन मनाला मिळतं की ते मी एक्सप्लेन नाही करू शकत. खरोखर इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं. मला सांग, पायलट आणि एरोप्लेन यांचं रिलेशनशिप कसं असतं? माणसांना काय सांगितलं जातं माहिती आहे, तिथले जे ऑफिसर्स असतात, दिस इज लाईक युअर बेबी. आणि आम्हाला सुद्धा हेच सांगितलं जातं, त्याची काळजी घ्या, त्याच्यावर प्रेम करा. दिस इज युअर बेबी, हँडल इट विथ केअर. तुम्ही जितक्या प्रेमाने त्या एअरक्राफ्टला समजाल आणि त्याला प्रेम द्याल, तितकं सुरेखपणे ते तुम्हाला रिस्पॉन्स देईल. वा, तू किती प्रकारचे बेबी हँडल केले?
मी सगळ्यात पहिलं माझं ट्रेनिंग झालं HPT 32 सिंगल इंजिन पिस्टन एअरक्राफ्ट होतं. त्याच्यानंतर जेट एअरक्राफ्ट HJT 16 किरण म्हणून फ्लाय केलं. या 2 एअरक्राफ्टवर ट्रेनिंग झालं. नंतर मी AN-32 म्हणून जे मल्टी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ट्रान्सपोर्टचं ते फ्लाय केलं आणि पूर्ण 10 वर्ष ते फ्लाय केले. त्याच्यानंतर मी सेस्ना 172 फ्लाय केलं आणि आता मी फिनॉम 100 हे एम्ब्रेयरचं एअरक्राफ्ट आहे, जेट एअरक्राफ्ट आहे, कम्प्लिटली ग्लास कॉकपिट, टोटली डिफरंट फ्रॉम व्हॉट इज देअर इन दी एअरफोर्स, ते फ्लाय करते. एवढे सगळे बेबीज तू हँडल केले. तुझी आवडती बेबी? ॲक्च्युली बोईंग 747 आहे. मोठी आहे, फार मोठी आहे, पण सैन्य दलातली एक शिस्त असते ज्याबद्दल तू आता बोललीस, आणि आता तू त्या शिस्तीतून बाहेर पडून प्रायव्हेट कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करतेस. अडचणी येतात का? खूप येतात. हो, खूप येतात. कारण तुम्हाला एका पर्टिक्युलर वर्कफोर्समध्ये सवय होऊन जाते काम करण्याची, किंवा लोक तुमचे सिनियर्स तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतात किंवा तुमचे ज्युनियर्स तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतात ते तुम्हाला माहिती असतं आणि यू फॉलो इट दॅट वे. पण बाहेर तसं नसतं. खूप पेशन्स ठेवावा लागतो. तुम्हाला जे सांगायचं आहे ते समोरच्यापर्यंत समजणं हे जरुरी आहे. हे मी स्वतः ठरवलेलं आहे माझं आणि आय गो बाय दॅट. रादर दॅन फॉलोईंग टू मेनी प्रिन्सिपल्स ऑफ फॉज, व्हॉट आय डू इज की व्हॉट इज मेन ते एम तेच आहे. मिशन शुड बी कम्प्लिटेड. काम झालं पाहिजे. मग ते कशा प्रकारे माझ्या ज्युनियरला समजलं पाहिजे, त्याच्यात ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यातकडनं मला एक्स्ट्रॅक्ट करून त्याला देता आल्या पाहिजे आणि त्याला तिथे गाईड करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी इकडनं उचलते आणि इकडे इम्प्लिमेंट करते. टेक ऑफच्या क्षणी आणि लँडिंगच्या क्षणी तुझ्या मनात काय विचार असतात? सेफ टेक ऑफ आणि सेफ लँडिंग, दॅट्स ऑल. सेफ टेक ऑफ, सेफ लँडिंग ते फार क्रिटिकल असतात. कारण बाकी सगळी फ्लाईट इझी असते. दे आर द मोस्ट क्रिटिकल फेज ऑफ अ फ्लाईट, टेक ऑफ अँड लँडिंग. तुम्ही चुकला, पहिले मी फौजमधल्या लोकांना घेऊन जाते, ती आता पॅसेंजर्स घेऊन जाते. हो, त्यांचे जीव त्याच्यावर असतात. तुम्ही किती केअरफुल आहात. त्यावेळेस फक्त काय माझी प्रोसिजर आहे, माझी SOP काय आहे, थॉरो असतो. आम्ही आमच्या प्रोसिजरशी थॉरो असतो. देर इज नो चान्स, देर इज नो सेकंड चान्स फॉर युअर लाईफ. यू कांट प्ले विथ इट. सो त्यावेळेस जे शिकवलं आहे तशाचप्रमाणे जातो. तुझं आवडतं विमान तू सांगितलंस, आवडता एअरपोर्ट? हिथ्रो एअरपोर्ट आहे लंडनचा. खूप जास्ती ट्रॅफिक असतो, चॅलेंजिंग आहे तिथे लँड केलं. फक्त सिम्युलेटरच्या ट्रेनिंगला गेली होती तेव्हा तिथे लँड केलं होतं. मजा येईल जर कधी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर. विमान सोडूनचं तुझं आवडतं वाहन? सायकल. आणि आज तू इतके सगळे हजारो शेकडो विद्यार्थी आणि पालक इथे बसलेत, त्यांना तू आर्म फोर्सेसच्या करिअरबद्दल काय सांगशील? एअरफोर्स आणि अदर्स ॲज वेल. माझी मनापासून माझी ही इच्छा असते की प्रत्येकाने ना काही वर्ष आपल्या आयुष्यातले खरंच आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये द्यावे. शिकावं तिथनं काहीतरी. पहा, समजून पहा की ते काय आहे ते. कारण ते तुम्हाला पूर्ण तुमच्या लाईफमध्ये हेल्प करेल आहे. आणि तुम्ही कुठलंही करिअर घ्या, माझ्यासाठी आर्म फोर्सेस खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन आणि बाकीच्या करिअरबद्दल पण हेच सांगेन आहे. जे पण ठरवलं आहे इतकी जिद्द ठेवा. माझ्यासारखी जर ॲव्हरेज पर्सन पायलट बनू शकते, कोणी काहीही करू शकतं. यू जस्ट हॅव टू गो बिहाइंड इट. यू जस्ट हॅव टू गो बिहाइंड इट. तुम्हाला सगळे ते प्रयत्न करावेच लागतील. तुमच्या आईवडील आपोआप तुमचा साथ देतील. आणि मला असं वाटतं आईवडिलांना मला हे सांगण्याची इच्छा आहे की डिस्करेज करू नका. जर ते काही दुसऱ्या विचित्र टाईपच्या काही पर्टिक्युलर अशा कुठल्या करिअरबद्दल ते विचार करत असाल तर त्यांना एनकरेज करा. पण त्याच वेळेस मी मुलांना हे म्हणेन की बी सिरियस अबाउट व्हॉट यू आर चूजिंग. हे नका म्हणून मी हे करीन ते करीन. मी दुसरी गोष्ट पण फौजची हे सांगेन की नेहमी प्लॅन बी जरूर तयार ठेवा. निराश नका होऊ. हे नाही मिळालं तर आता मी काय करू, ते नाही मिळालं तर आता मी काय करू, असं नाही होणार. हे नाही तर मी हे करीन, हे नाही तर मी हे करीन. पण जे पहिले करायचं ठरवलं त्याच्यासाठी मरून तर पहा, करून तर पहा, सगळे प्रयत्न तर करा. नाही मिळालं मग बघू.